हॅलो हॅलो हॅलो, वेलकम बॅक टू द चॅनल एव्हरीवन. स्वागत आहे तुमचं या नवीन आणि फ्रेश ब्लॉगमध्ये. आणि आज मला हे बोलायला खूप जास्त भारी वाटतं आहे, कारण ऑलमोस्ट 1.5 ते 2 वर्षानंतर आपण मोटो व्लॉग करतो आहे आणि आपण चाललो आहे फिरायला. आपण आहोत सोलो राईडवर, पण ट्रिप जी आहे ती ग्रुप ट्रिप आहे. ग्रुप ट्रिप म्हणजे 2 कार्स आहेत आपल्याकडे आणि 1 बाईक आहे. मी राईड सोलो करतो आहे म्हणून मी याला सोलो राईड म्हणतो आहे. सो तुम्हाला आत्तापर्यंत कळायच असेल थंबनेल बघून की आपण कुठे चाललो आहे. हो, आपण चाललो आहोत कोळथरे बीचला, जो की आहे दापोलीमध्ये. आपण तिकडे राहणार आहोत 2 दिवस. आणि ही राईड जी आहे ती चालू झाली आहे आपली साताऱ्यापासनं. ॲक्च्युली पुण्यापासून चालू होणार होती, बट सगळ्यांचा मीटअप पॉईंट जो आहे तो सातारा ठरला, म्हणून आपण काल रात्री साताऱ्याला आलो आहे. आणि आता आपण पुढे चाललो आहे कोळथरे बीचला. कार्स आत्ता पुढे गेलेले आहेत. मी मागे आपला आरामात मस्त गार थंड हवा खात चाललेलो आहे. कमाल वेदर आहे. आत्ता सकाळचे वाजलेले आहेत 5. लवकर निघू असं म्हटलं, सो दॅट आपण उन्हात जास्त राईड करायची गरज नाही पडणार. 4.5-5 तासाचा रस्ता आहे. मध्ये तासभर जरी ब्रेक घेतला तरी आपण 12ला कोळथरे बीचला टच असू तिकडे. सो ओव्हरऑल असा प्लॅन आहे. हा जो ब्लॉग आहे तो पूर्ण बघा. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला तर या ब्लॉगला लाईक करा, आणि तुम्ही जर आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो आता आपण साताऱ्यातून जेव्हा जातो आहे कोळथरे बीचला, तेव्हा आपल्याला टोटल 3 घाट लागतात. पहिला जो आहे तो महाबळेश्वरचा घाट लागतो, त्याच्या पुढे आपल्याला प्रतापगडवाला घाट लागतो, आणि त्याच्यानंतर पोलादपूरवाला घाट लागतो. सो आज मोस्टली घाट ड्रायव्हिंगच आहे. आणि या ज्या समोर दिसत आहेत त्या आहेत आपल्या 2 कार. ही आहे एक हॅरियर, आणि ही जी आहे ती आहे नेक्सॉन. आणि आता आपण ही ट्रिप जी आहे ती लीड करूया. तुम्ही बघू शकता कंप्लीट जंगलवाला रस्ता आहे. लाईक लिटरली काहीमध्ये येऊ शकतं इथे. आणि माझी आता थोडीशी फाटती आहे या रस्त्यावर. लाईक रस्ता खूप चांगला आहे, बट खूप अंधार आहे आणि साईडला जंगल आहे. आणि लिटरली एकही गाडी नाही आहे, एकही माणूस नाही आहे या घाटात. फक्त आमच्या 2 कार आणि मी आहे, आणि कारसुद्धा थोड्या मागे आहेत. पण ठीक आहे, आपण जात राहूया. जास्त स्पीड नाही पकडत आहे मी, सो दॅट ते पण मला कॅचअप करू शकतील आणि आम्ही एकत्रच वर जाऊ. बट सो फार सो गुड. आणि या तुमच्याशी गप्पा मारायचा हाच एक चान्स असतो. लाईक राईड करताना कारमध्ये बाकी लोक पण असतात, सो कारमध्ये त्यांच्याशी बोलण्याच्या तुमच्याशी बोलायचं राहून जातं. बट बाईकवर तो मला एक फुल चान्स असतो की मी तुमच्याशी कॉन्स्टंट बोलू शकतो. सो बाईकवर मी एकटा जरी असलो तरी मी बाईकवर एकटा नसतो. तुम्ही सगळे लोक माझ्या बरोबर असतात, जेवढे पण तुम्ही मला बघताय. सो मोटो ब्लॉग हा फक्त तुमच्यासाठी असतो. आणि या जातो आहे आपण. बरंच कवर केला आहे. पहिला घाट ऑलमोस्ट संपला आहे. आपण एक 10 मिनिटात आत महाबळेश्वरमध्ये पोचून जाऊ. रस्ता आहे जो की प्रतापगड थ्रू जातो, आणि इथून परत एक घाट सेक्शन चालू होतो कंप्लीट. आता इथून पूर्ण प्रतापगडापर्यंत, ॲक्च्युली महाडपर्यंत घाटच आहे. सो प्रतापगडवाला घाट संपलेला आहे. 2 घाट कॉन्स्टंट झाले. मेढावाला घाट झाला आणि प्रतापगडवाला घाट झाला. त्यामुळे एनर्जी थोडीशी लो वाटत होती, कारण महाबळेश्वरमध्ये पण आम्ही काही जास्त थांबलो नाही. 2-3 मिनिटाचा ब्रेक घेतला. आणि आता आपण इथे पोचलेलो आहोत जिथे आपल्याला पोलादपूरचा माइलस्टोन दिसतो आणि 25 किलोमीटर राहिला असं दाखवतो आहे. सो आपल्याला अजून इथून पुढे 25 किलोमीटरवर जायचं आहे. मस्त पाणी वगैरे पिऊ. आता फ्रेश झालेलो आहे मी. आणि तुम्ही जर वेदर बघितलं तर वेदर खूप जास्त कमाल आहे. 5-6 डिग्री टेम्परेचर आहे. मस्त थंड आहे आणि कमाल राईड चालू आहे. कार ज्या आहेत त्या दोन्ही पुढे गेलेल्या आहेत. मी थोडासा ब्रेक घेतला इथे, कारण एनर्जी लो वाटल्यामुळे थोडीशी झोप येते असं वाटत होतं. बट आता पाणी वगैरे प्यायल्यावर मस्त एनर्जी परत आलेली आहे. आणि आपण आता भेटूया गोप्रोवर. चहाचा एक ब्रेक घेतलेला आहे. सगळेजण इथे थांबलेले आहेत. आता इथून पुढून यू टर्न घेऊन आम्हाला या रस्त्याने इथून वर जायचं आहे. इथून परत एक घाट चालू होतो. सो इथे आम्ही ब्रेकफास्ट केला. पुढे जाऊन यू टर्न मारून आता आम्ही चाललो आहोत या साईडला. हा सर्व्हिस रोड घेऊन पहिला लेफ्ट मारायचा. हाच ना. सो इथून दापोली ऑलमोस्ट 50 किलोमीटर पडतं, आणि हायवेने गेल्यावर 65 to 70 किलोमीटर पडतं. जो 15 ते 20 किलोमीटरचा इथून फरक आहे. हा शॉर्टकट आहे दापोलीला जायला. इथे खतरनाक ट्रकचा एक ॲक्सिडेंट झालेला आहे. क्रेननी वर काढणं चाललं आहे.
सो दापोली 25 किलोमीटरवर आलेलं आहे आणि तिथून 15 ते 20 किलोमीटरवर कोळथरे बीच आहे. सो ओव्हरऑल पाऊण 1 तास अजून लागेल असं मला वाटतं आहे. आत्ता पाणी पिण्यासाठी एक छोटासा ब्रेक घेतलेला आहे. अशी घरं बघितली ना की प्रॉपर कोकणात आल्याचा एक फील येतो. मस्त कौलारू छोटी छोटी घरं आहेत. प्रत्येक घराला अंगण आहे, सारवलेले आहेत शेणाने. ओव्हरऑल खूप छान वाईब आहे या गावाचा. खूप छोटं गाव आहे हे. दापोलीपासनं बरंच आत आहे कोळथरे. अराऊंड एक 20 ते 25 किलोमीटर आत तुम्हाला यायला लागतं दापोलीवरनं. फायनली आपण पोचलेलो आहोत कोळथरे बीचला आणि आपण राहत आहोत कोस्टल वाडीला. हा 120 वर्ष जुना वाडा आहे. सो सर्वात पहिले तर आता पोचल्या आपण करणार आहोत जेवण झाल्यावर एक छोटासा प्लॅन आहे. त्याआधी छोटीशी झोप काढायची कारण सकाळी खूपच लवकर उठलो आहे. आणि मग संध्याकाळचा प्लॅन झाल्यावर बघू आणि मग मी तुम्हाला हा पूर्ण वाडा दाखवेन. सो मी तेजस आणि कृष्णा आत्ता चाललो आहे त्या डेकोरेशनची तयारी करायला. दोघं पुढे चालत आहेत तंबू आणि उशा घेऊन. माझ्याकडे बाकीचं सामान. सो हे डेकोरेशन जे आहे ते आम्ही आमच्या मित्रांसाठी केलं होतं. पण हा प्लॅन जो आहे तो खूपच प्रायव्हेट असल्यामुळे मी त्याबद्दल जर तुम्हाला काही दाखवू नाही शकत. बट हे काही शॉर्ट्स आहेत ते एन्जॉय करा. सो गुड मॉर्निंग आणि आज आहे आपला दुसरा दिवस. सो उठल्या सर्वात पहिले आम्ही चाललो आहोत बीचवर खेळायला. 8 वाजता उठलो आहे, आरामात उठलो एकदम आणि आता आम्ही पाण्यात. सो आजची जेवणाची सोय जी आहे ती आपली बीच साईड केलेली आहे. सो पहिले फटाफट जेवण करून घेतो आणि त्यानंतर मी तुम्हाला वाडा दाखवतो. सो आपण कोस्टल वाडीला राहायला आलो होतो. हा कोळथरे बीचवरचा एक 120 वर्ष जुना वाडा आहे. वाड्यात आल्यावर सर्वात पहिले आपल्याला एक सिटिंग स्पेस बघायला मिळते. लगेचच त्याला लागून एक भला मोठा हॉल आहे जो खूप अस्थेटिक आहे. वर आल्यावर आपल्याला एक मोठी बाल्कनी मिळते जिथे आपण लिटरली 10 ते 12 लोक आरामात बसून चिल करू शकतो. त्याच्याच बाजूला आपल्याला एक कॉमन स्पेस मिळते. त्याला लागून आहे पहिली रूम जिथे एक डबल बेड, AC, वॉशरूम अशा सगळ्या सोयी आहेत. लगेचच दुसरी रूम आहे जिकडे AC, बेड अशा सगळ्या सोयी आहेत. आणि या रूमची सर्वात भारी गोष्ट ही आहे की इकडून आपल्याला आहे पूर्ण वाडीचा व्ह्यू. आणि ह्याची सर्वात भारी गोष्ट ही आहे की संध्याकाळच्या वेळेस आपण या रूममधून बाहेर येऊन हा समोरच आपल्याला पत्रा दिसतो तिथे बसून मस्तपैकी चहा पीत वाडीचा व्ह्यू घेऊ शकतो. या वर्षाचा लास्ट सनसेट एन्जॉय करायला आम्ही परत बीचवर खेळायला आलो आहोत. आणि आता मस्तपैकी पाण्यात खेळणार आहोत. त्यानंतर एक छोटीशी पार्टी आहे इथे, सो तीही एन्जॉय करणार आहोत.
You guys are better than us here. What the hell? Afri, 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 Afri. तू भी देखे अगर तो कहे हम नशी. हा आपला स्टे होता आणि खूप कमाल ट्रिप झाली ही. 2 दिवसाची ट्रिप होती. त्या सगळ्यांनी पण खूप जास्त मदत केली. मस्त जेवण पण खाऊ घातलं. आणि आता आपण निघतोय कोळथरेवरनं आणि डायरेक्ट जाणार आहोत पुण्याला. सो या, खूपच जास्त मजा आली. मस्त स्टे आहे. तुम्ही नक्की हा स्टे ट्राय करू शकता. आत्ता मला ह्याचा रेट जो पडला आहे तो 15,000 पर डे पडला. म्हणजे आम्ही 2 दिवसासाठी राहिलो. 30,000 फॉर 12 पीपल इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट. बट खूपच मजा आली. खूप छान होती प्रॉपर्टी. आणि दापोलीपासून तसं बघितलं तर हे बरंच आत आहे. बट जास्त काही फरक नाही पडत कारण इकडे समोर 2 दुकानंसुद्धा आहेत. सो त्या दुकानांमधून तुम्हाला जर इमर्जन्सीसाठी काही लागलं तर त्या गोष्टी तुम्हाला मिळून जाऊ शकतात. कोस्टलवाडीवालेसुद्धा खूप जास्त मदत करतात. जेवण खूप छान होतं. घरगुती जेवण होतं. कोकणात जसं जेवण मिळतं तसं जेवण होतं इथे. सो ओव्हरऑल खूपच चांगला एक्सपिरियन्स होता. आणि लोकेशन तर खूपच सुंदर आहे. ते तुम्हाला ड्रोन शॉट्स बघून कळालंच असेल. आणि थोडेफार जेवढे काय मला सिनेमॅटिक शॉट्स घेता आले तेवढे मी घेतले आणि ते केलं. फ्युलअप करायला थांबलो आहे कारण पुढे जास्त पेट्रोल पंप्स नाही आहेत आणि गाडीची रेंज अराऊंड 100 वगैरे आहे आत्ता. बट स्टील आपण फ्युलअप करून घेतो आहे. गाडी फुल करून टाकतो. सो आपल्याला परत रस्त्यात मध्ये थांबायला नाही लागणार. सो काल या चौकात किस्सा आला. आम्ही असे इथूनच होतो आणि इथून एक मुलगा येत होता. तो येऊन हॅरियरवर आपटला आणि काही झालंच नाही. लिटरली काही झालं नाही. तो स्वतःहून येऊन आपटला. गाडी त्याची एक 40-50च्या स्पीडला होती. आम्ही रोड क्रॉस करण्यासाठी थांबलो होतो इज्जतीत आणि समोर येऊन तो आपटला. त्याच्या गाडीला खालच्या साईडने एक डेंट होता. पोलिसांना सांगायला लागला की हे जोरात होते, ह्यांनी येऊन मला ठोकलं. आमचं आर्ग्युमेंट एकच होतं की भाई आम्ही जर तुला ठोकलं असतं तर तुझी गाडी एकतर उडून पडली असती कारण ती हॅरियर पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी की त्याला लायसन्स मागत होतो आम्ही की लायसन्स दे लायसन्स दे. तो लायसन्स देत नव्हता आम्हाला कारण त्याच्याकडे नव्हतंच. खूपच लहान मुलगा होता. आणि प्लस ओव्हरऑल लोकल्स आले सगळे त्याच्या मदतीला इकडून की तुमच्याकडे हे झालं तुमच्याकडे ते झालं. काही लोक तर त्यातली अशी होती. आम्ही पोलीस स्टेशनला गेलो इव्हेंच्युअली कारण ते ऐकतच नव्हते. ते म्हणत होते आम्हाला पैसे हवेत पैसे हवेत. सो आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. म्हणलं जे काय असेल लिगली जाऊ. म्हणलं कंप्लेंट करायची कंप्लेंट करू जे काय असेल. आमचं म्हणणं असं होतं की आमच्याही गाडीला नुकसान झालं आहे कारण तू येऊन आपटला. सो तू इन्शुरन्स क्लेम कर. आम्ही इन्शुरन्स क्लेम करतो आणि आपण आपलं करून घेऊ. कोणालाच काही वरचं हे नको, भांडण नको, काही नको. बट ते असे होते की आम्हाला कॅशच हवेत कारण लोकल लोक होती. त्यांच्या साईडने सगळेजण आले आणि ते निघायला तयार नव्हते. पोलीस स्टेशनमध्ये वगैरे गेल्यावर ती लोक अशी होती की आम्ही इथून हलणारच नाही. तुम्ही हवं ते करा, हवं तसं करा. सो ओव्हरऑल होतं असंच. आणि काही लोक तर त्यातले असे होते की ते म्हणतात की तुमची गाडी मोठी होती सो तुम्ही थोडं कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे. असं का म्हणणं होतं लोकांचं की तुमची मोठी गाडी आहे तर तुम्ही कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे. मोठी गाडी आणि चूक ह्याच्यात काहीच फरक नाही आहे म्हणजे बाकी लोकांच्या हिशोबाने जर बघितलं तर. कारण मोठी गाडी ज्याची असते त्याचीच कायम चूक असते असं त्यांचं म्हणणं आहे. सो पोलीस स्टेशनला वगैरे गेलो. सगळं नॉर्मल झालं. त्या लोकांनी नंतर पुढे त्रास दिला नाही. बट पोलीस स्टेशनमध्ये पण सेटलमेंट अशी झाली की तुम्ही त्यांना 500 रुपये देऊन टाका. इन्शुरन्सची जी काय प्रोसेसिंग फी असते ती देऊन टाका तुम्ही आणि मोकळं होऊन जा. नका यांच्यात वेळ घालू. आम्ही काहीच नव्हतो करू शकत कारण लोकल होते. आणि ते म्हणतात ना की आपल्या एरियात आपण बादशाह असतो त्या टाईप सगळं झालेलं. आपल्याला काहीच करता येत नाही अशा वेळेस जेव्हा 100 लोक आपल्या 10 लोकांवर अंगावर येतात. जेव्हा काही आपली चूकही नाही आहे. आणि असे बरेच इन्सिडेंट झालेत एवढ्यात की आपण काहीच करू शकत नाही. त्याच्यावर आपलंच नुकसान होतं. तो माझा कुठला तरी टर्न चुकला आहे नक्कीच. आम्ही ह्या रस्त्याने गेलो नव्हतो. हा हायवे लागलाच नव्हता. एक शॉर्टकट आहे त्या शॉर्टकटने गेलो होतो. बट आता मी टाकला आहे मॅपवर हा रस्ता आणि आय थिंक हा पणजी म्हणजे मुंबई गोवा हायवे आहे.
आणि मी आता इथून प्रतापगडाचा रस्ता टाकलेला आहे. सो आय होप मी बरोबर कनेक्ट होईल त्याला. जिथून आम्ही आत वळालो, मी थोडासा बाहेरच्या साईडने आलो आहे, कुठला तरी टर्न चुकवून. ॲक्च्युली मी महाडचं सर्च केलं आणि महाडवरनं निघालो. सो महाड म्हणजे त्यांनी मला बरंच पुढे आणलं हायवेच्या, जिकडून आपण तामिळीतून पण जाऊ शकतो किंवा भोरला जाऊ शकतो. मला ॲक्च्युली महाबळेश्वरच्या रूटने जायचं होतं. सो मी महाबळेश्वर नाहीतर काहीतरी आधी सर्च करायला पाहिजे होतं. तर 10-15 किलोमीटर मी पुढून आलो आहे. बट आता मी मॅप लावला आहे आणि मॅपवर आता मला दाखवतो आहे मी की बरोबर चाललो आहे. सो टेन्शनचं काही काम नाही आहे. टाईम सेम लागतो. हा पॅच चांगला असल्यामुळे लवकर पोचतो आपण तिकडे. हायवे वगैरे सगळं क्रॉस करून मी नॉर्मल रूटला परत आलेलो आहे. पोलादपूरमध्ये तो घाट वगैरे सगळा संपलेला आहे. आता इथून महाबळेश्वरचा रस्ता चालू होतो आणि आता बाकी आपल्या 2 कार ज्या आहेत त्या नॉर्मल रूटने आल्या. त्यांचा रस्ता नव्हता चुकला, माझा एकट्याचा रस्ता चुकला. सो आपल्या कार तिकडेच रस्त्यात कुठेतरी पुढे थांबलेल्या आहेत. सो आता त्यांना भेटू आणि मग एकत्र पुढे जाऊया. बट मजा आली. छान रोड होता, खूपच भारी रोड होता. खड्डे खुड्डे अजिबात नव्हते. आम्ही ज्या रोडने गेलो त्या रोडपेक्षा हा रोड खूप जास्त चांगला होता. ओव्हरऑल या आत्तापर्यंतचा अपडेट हा आहे. महाबळेश्वरमध्ये पोचलेलो आहोत आणि आत्ता वेन्नल एक क्रॉस केलेली आहे आणि आता आपण खायला थांबणार आहोत बगीचाला. आत्ता वाजले आहेत संध्याकाळचे 4:45. सो जरा भूक लागलेली आहे. सो डायरेक्ट बगीचाला भेटू. सो आता आपण बगीचाला खायला थांबलेलो आहोत. इथे खाऊन झाल्यावर आपण डायरेक्ट जाणार आहोत पुण्याला. सो हा जो ब्लॉग आहे तो आपण इकडेच थांबूया. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया अशाच पुढच्या कुठल्या तरी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.